घुगरे, मी सांगलीतून आहे आणि आता जस्टच माझी 10th कंप्लीट झालेली आहे आणि 6 वर्ष पलीकडे जे आहे मी बिझनेसला सुरुवात केली. 5th मध्ये असताना माझ्या आई वडिलांना पप्पांच्या मित्रांनी बिझनेस दाखवला आणि खास करून माझी हाईट वाढत नव्हती, त्यासाठी मी न्यूट्रीलाइट घेतलं होतं आणि मला रिझल्ट आला. त्यानंतर 1 महिन्यानंतर LDP लागलं होतं लोणावळ्यामध्ये. मम्मी पप्पा LDP ला चाललेत, पण मम्मी पप्पा काय एवढे मेहनत करून या बिझनेसच्या पाठी लागलेत हे बघण्यासाठी मी तिथे गेलो होतो आणि त्याच वेळी 4 महिने झाले फक्त माझ्या बारक्या बहिणीला जन्मून. तर हॉलच्या बाहेर मी बसलो होतो माझ्या बहिणीला घेऊन आणि त्यावेळी आपले ट्रेनर आले होते हर्षवर्धन जैन सर. त्यावेळी ते ITC होते आणि त्यांचं ट्रेनिंग चालू होतं आणि माझ्यात उत्सुकता वाढत होती की काय मी बिझनेस करते आणि ट्रेनिंग मधून भरपूर काय ऐकण्यासारखं होतं. आज सगळी माणसं ओरडत होते का अशी येण्यासारखे ओरडत, मला कळत नव्हतं. पण मम्मी पण मधून मधून यायची, मला ऐकायची इच्छा असायची म्हणून मी आज जायचो आणि ऐकल्यानंतर मला एवढंच कळालं की हा बिझनेस कोणीही करू शकतो. बट आत्ताच्या काळात सध्या आपल्याला यंग जनरेशन जी आहे ती नोकरीच्या पाठी खूप येडी झालेली आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे माझं 10th कंप्लीट झाले, मला जॉब पण करता आला असता, पण माझ्या आई वडिलांना हा बिझनेस मला दाखवला आणि या बिझनेस मधून एवढं कळालं. इथं हे कळते तुम्हाला एक आहे अंगुठा छाप, तो पण बिझनेस करू शकतो. बट आता जे आहेत सगळे मुलं शिकलेत, सगळेजण आई वडील एवढं सांगतात त्यांना बाळा अभ्यास कर, चांगला मोठा हो आणि नोकरीला जा. नोकरीला जातात बाळ आणि तिथं लाईनला लागतात, पण आजकालच्या काळात नोकरी भेटते का कोणाला? सगळ्यांना ChatGPT माहिती आहे. ChatGPT आताच्या यंग जनरेशनला माहिती असेल. ChatGPT वर टाकलं 2035 पर्यंत हा काळ कसा असेल, तर ChatGPT ने सांगितलं की 2035 मध्ये नोकरीही नसणार, फक्त रोबोट तिथं काम करणार आणि AI काम करणार. पण त्यात खुश असं मला एक वाटतंय की AI ने आणि एक गोष्ट सांगितली की डायरेक्ट सेलिंग म्हणून अशी एक ही कंपनी आहे ज्याची AI काना मात्र काही बिघडू शकत नाही, कारण की तिथं रोबोट नाही काम करू शकत, तिथं फक्त व्यक्ती काम करतात आणि 2035 येणार आहे. त्याच्या अगोदरच मला हा बिझनेस दिसलेला आहे आणि मला खूप अभिमान वाटतोय की AI यायच्या अगोदर मी या बिझनेस मध्ये पडलेलो आहे आणि त्या संग इंडियाची टॉपची कंपनी माय लाईफस्टाईल मार्केटिंग ही करतोय मी. एकदम जबरदस्त वाटतंय मला. तसंच आता माझा एम आहे की माझं 10th कंप्लीट झाले, आता माझं 16 वर्ष रनिंग चालू आहे. आता लवकरच 17 मग 18, जसं माझं 18 वर्ष पूर्ण होईल 2,10,000 माहिती आहे सगळ्यांना. आता ऐकलं प्लॅन मध्ये तुम्ही सर्वांनी, हे माझ्या आई वडिलांनी घेतलं आहे. पण माझं स्वप्न आहे की माझं 18 वर्ष पूर्ण होईल आणि माझ्या बर्थडे दिवशी मला सिलिंग अचीव्ह करायचं आहे. तर आता माझं फोकस फक्त सिलिंग अचीव्हर कर चालू आहे आणि लवकरच कंपनीमध्ये 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सिलिंग अचीव्हर मध्ये माझं नाव राहील, त्या संग क्रोन डायमंड मध्ये पण माझं नाव राहील. आणि तुम्हाला सगळ्यांना बिझनेस मध्ये येण्यासाठी वेलविश करतो आणि ज्यादा टाइम घालवत नाही, कारण की आपल्याला चीफ गेस्टला पण ऐकायचे आहे ज्यांची BMW कार आहे आणि माझंही स्वप्न आहे BMW नाही तर मला रोल्स रॉयल्स काढायची आहे. अरोरा सर त्यांनी त्यांच्या 23व्या वर्षी रोल्स रॉयल्स काढली, पण माझं स्वप्न आहे की त्याच्या 2 वर्ष अगोदर मला 20 वर्ष ज्यावेळी माझं पूर्ण होईल त्यावेळी माझी रोल्स रॉयल्स काढायची आहे बाहेर आणि पूर्ण टीम संघ काढायची आहे. हे माझं स्वप्न आहे आणि त्या स्वप्नाकडे मी पुढे वाटचाल करत आहे. तुम्ही या बिझनेसला येण्यासाठी तुम्हाला वेलविश करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय माय लाईफस्टाईल.